गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्या ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अगा विश्वैकधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जे। कुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु समर्थ पूज्य श्री श्री राम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु पूज्य श्री श्रीराम महाराजांच्या उत्सवामध्ये म्हणजे त्यांना प्रिय असलेल्या नामोत्सवामध्ये आज सकाळी आपण उपस्थित आहोत। सत्संगात जेव्हा आपण उपस्थित असतो तेव्हा ते शुभ पर्व असतं। आपलं पुण्य त्यावेळेला उदयाला आलेलं असतं आणि म्हणून आपल्याला सत्संगाची ओढ येते, इच्छा निर्माण होते, सवडही मिळते। असं काही किंवाच तरी आपलं पुण्य आहे, ते काल परवाचं असेल का आजच्या सकाळचं असेल की आत्ताचं चालू असेल, पण पुण्य आहे। आणि सत्वगुण तेव्हा जागा असतो, सत्वगुण जेव्हा जागा होतो त्यावेळेला माणूस परमार्थी बनतो, खऱ्या सुखाच्या वाटेला जातो। फार विषय भोगण्याची इच्छा त्यावेळी राहत नाही। रजोगुण जेव्हा खूप जागा असतो उत्कर्षावर तेव्हा प्रपंचाचा लोभ जास्त असतो, आकर्षण जास्त असतं, भोगेच्छा तीव्र होते। छान प्रवचन ऐकायला बसलेला असतो, अर्धा तास झाला असतो प्रवचन सुरू हो, आणि मध्येच म्हणतो कोण घरातला तो जबाबदार असतो त्याला, एक कप चहा चालेल। सत्वगुण मागे पडला आणि रजोगुण समोर आलाय, तो चहा मागतो। प्रापंचिक विषयांच्या भोगाकडे जेव्हा लक्ष जातं
शहाणा माणूस आवरू शकतो ते काही प्रमाणामध्ये, पण त्याची उर्मी तर येतेच, तेव्हा रजोगुण आहे. काल रात्री काही झोप नाही झाली, जांभा यादीत बसतो, नाही बसवत बा आपल्याच्याने म्हणून उठूनही जातो. यांनी ही काय वेळ ठेवली प्रवचनाची, असं त्या आयोजकाबद्दल चीड निर्माण होते. आता आले मी 2-3 दिवसात, उद्या तर नाहीच येत. तमोगुण बोलतो, तमोगुण बोलतो. याप्रमाणे हे 3 गुण आपल्याला स्वाधीन करून घेतात. आपला होल्ड आपल्यावर राहत नाही. त्या गुणांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपलं वागणूक होते. सत्वगुणाने केलेलं पुण्य रजोगुणाने पुण्य होतं. तीर्थयात्रा रजोगुणाने होतात. सत्वगुणाकडे तो रजोगुण पाहत असतो, म्हणून थोडासा म्हणजे जरा संकोच धरून वागतो. नाही तर कुठल्या तरी एखाद्या मौज मजा मनोरंजनाच्या सहलीत जातो. त्याऐवजी यात्रेत गेला याचा अर्थ तो रजोगुण सत्वगुणाकडे पाहतोय, सत्वगुणाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं मिळतंय. आणि याप्रमाणे हे गुण आपल्याला स्वतःकडच्या स्वाधीन करून घेतात. तेव्हा आपल्याला काही दुसरं वाटत असलं तरी आपण नाही करू शकत, त्याच्या स्वाधीनच झालो आपण. गणित शिकवणाऱ्या मास्तराने गणिताचं पुस्तक काढ म्हटल्यावर आपण इंग्रजीचं नाही काढू शकत. पण असतात 60-70 पोरात एखादा असा असतो की तो इंग्रजीचं इतिहासाचं दुसरं पुस्तक काढून आपलं गुपचूप पाहत राहतो. अनावर झाला की माणसाला त्याच्या स्वाधीन तो सांगेल तसंच वागावं लागतं. आपण बांधले जातो. बांधले जातो याचा अर्थ काहीतरी बांधण्याचं काम दोरी करते. जी बांधते दोरी, त्या दोरीला संस्कृतमध्ये गुण शब्द आहे. आणि हे सत्व रजतम बांधण्याचं काम करतात, म्हणून यांना गुण नाव आहे. बांधणाऱ्या वस्तूला गुण म्हणतात. 3 गोष्टी बांधतात माणसाला, म्हणून गुण 3 आहेत. आता जो पदार्थ, जी वस्तू, जी व्यक्ती बांधील कोणाला तरी, ती गुणाचंच काम करते. म्हणजे सत्वरजतम आपल्याला बांधतात. म्हणजे त्यांच्या स्वाधीन ठेवतात, आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतात. म्हणून या 3 ज्या परिस्थिती आहेत, ह्या गुण आहेत. या 3 क्षमता, या 3 ताकदी, यांना गुणच नाव दिले. ते फक्त 3च आहेत. तरी आपण इतके बिघडून पडलोय. ते 3 पेक्षा जास्त असते तर आपलं आणखी काय झालं असतं वाटोळं, काही सांगता नाही येत. 3च आहेत. आणि गुण 3च का म्हणू नये, 4 का नाही? जेव्हा कधी निर्माण झाले किंवा केले ते 4 का नाही केले? 2च का नाही पुरे झाले? 3 कुठून आले? 3च का म्हणून आले? गुणशब्दाचा स्वभाव असा अर्थ आहे. आपल्याला जो स्वभाव म्हणजे वागणुकीची ठेबण अंतःकरण ठरवतं. अंतःकरणाची ही ठरवण्याची जी क्षमता आहे, स्वभाव बनवण्याची अंतःकरणाची जी क्षमता आहे,
त्याला स्वभाव नाव आहे. माणूस स्वभावाप्रमाणेच वागतो. त्या स्वभावांचं कारण गुण आहे. स्वभाव फक्त 3च प्रकारचे आहेत. चौथा प्रकार स्वभावाला नाही. आणि म्हणून स्वभावाची कारणे जे गुण ते 3च आहेत. स्वभाव तरी 3च का म्हणून आहेत? स्वभावाचा परिणाम म्हणून आपण काहीतरी कामे करतो, कर्म करतो. शांत स्वभाव असेल तर शांत बसून राहणे हेच कर्म आहे. रजोगुणी नंतर म्हणू त्याला, पण अशांत चंचल स्वभाव जेव्हा असतो, त्या प्रवचनात बसला तरी 3दा उठून फिरतो. नाही, आता मी थोडा वेळ उभाच राहतो. कोपऱ्यात जाऊन बसतो, पायच पसरून देतो. लागली त्याला फोन येतो, तो घ्यावाच लागतो. येत नाही हा करीत असतो. 8-15 दिवसही एका गावात स्थिर राहत नाही, फिरूनच येतो. आज यात्रेला, उद्या जावयाच्या घरी, परवा आणखी कोणाच्या घरी. पोरग आहे ती बाहेरगावी आहे, तिथे जातो. मित्राची भेट नाही म्हणून जातो. लग्नपत्रिकांची वाटच पाहत असतो. कुठली पत्रिका ह्या गेलाच. मी तर कधी कधी म्हणते, हे लग्नाची हौस ज्यांना आहे ना, ते रस्त्याने चालताना मंडप दिसला की त्यात शिरूनच येतील. आपला संबंध असो नसो, मांडव दिसतोय लग्नाचा, बोर्ड लागलाय शुभविवाह, की शिरलाच पाहिजे. अत्यंत हौस लग्नात जाण्याची. हे चांचल्य स्वभावाचं आहे हे. आणि हे ज्या स्वभावाने असं होतं, तो स्वभाव तसं बनण्याच्या कारणाचं नाव रजोगुण आहे. स्वभावाचे प्रकार 3च आहे. स्वभावाच्या साहाय्याने तो तसा जागा होतो. त्यावेळी माणूस त्या त्या प्रकारची कर्मे करतात. तसा स्वभाव जागा झाला नाही तर कर्मे होत नाही. म्हणून कर्म करण्यासाठी काही स्वभाव लागतो. मग स्वभाव जर 3च असतील तर कर्माचे प्रकार 3च असले पाहिजे. आणि कर्माचे प्रकार 3च आहेत, म्हणून स्वभाव 3च आहेत. म्हणून 3 स्वभाव निर्माण करणारी कारणे 3च आहे. त्या कारणांना गुण म्हणतात, आणि म्हणून गुण 3च आहेत. आता कोणती 3 कर्मे आहेत बरं? कर्मही 4 प्रकारची, 5 प्रकारची, अनेक प्रकारची नाही. आपल्याला वाटतं फारच कर्मे आहे. फार नाही आहे, 3च आहेत. त्याची पोटकर्मे, उपकर्मे, ते एक मुख्य कर्म साजरं करण्यासाठी काही लहान सहान त्याच्या अंतर्गत करावे लागतात कर्म. ती मुख्य कर्मे नसतात. ही जी लहान सहान कर्मे, यांची संख्या खूप आहे. मुख्य कर्म एकच आहे, म्हणजे 3च आहेत. कोणती ती 3 कर्मे? पहिल्या कर्माचं नाव उत्पत्ती असं आहे. दुसऱ्या कर्माचं नाव स्थिती असं आहे. आणि तिसऱ्या कर्माचं नाव प्रलय असं आहे. उत्पत्ती, स्थिती, प्रलय ही 3च कर्मे आहेत जगामध्ये. म्हणून माणसाजवळ 3च स्वभाव आहे. काहीतरी निर्माण करणे ही इच्छा असते. निर्माण झाल्यानंतर ते काय निर्माण केलंय ते काही काळ सांभाळणे, आणि ते फार दिवस टिकलेलं चालत नाही, त्रासदायक होतं, म्हणून ते संपवणे. उत्पत्ती, स्थिती, प्रलय व लय.
स्वयंपाक उत्पत्ती करावी लागते, आणि स्वयंपाक केल्याबरोबर लागली तर त्याची विल्हेवाट नाही, काही काळ तो सांभाळावा लागतो. झाकून ठेवा, अजून 4 जणांची जेवणे राहिले, काही काळ सांभाळावं लागतं. कधी काही क्षण सांभाळावं लागतं, कधी काही वर्ष सांभाळावं लागतं, कधी काही युगे सांभाळावं लागतं. त्याचा कालावधी वेगळा असू द्या, पण सांभाळावं लागतं. 12 वाजता जेवायला बसलं, 2 वाजताची गाडी आहे बाहेरगावी जायची. मग ते जे काही अन्न शिजवलंय ते 1-1.5 तासच सांभाळावं लागतं. आणि लागली संपवायची घाई, थोडी थोडी पोळी सगळ्यांनी घेऊन खाऊन टाका बरं, संपवायचं आहे आता सगळं. संपवण्याची घाई, करा लवकर लवकर करा, 9 वाजता जेवायला बसायचं आहे, करण्याची, उत्पन्न करण्याची घाई. सांभाळण्याचा काळ कमी, संपवण्याची घाई. मी उदाहरण स्वयंपाकाचं सांगितलं, असं सगळी करणे. पीक उत्पन्न करायचं, सांभाळायचं, संपवायचं. कपडा उत्पन्न करायचा, सांभाळायचा, संपवायचा. प्रवचन आहे, माणसं गोळा करायची, ती उत्पत्तीचा प्रकार आहे. 2 तास त्यांना सांभाळायचे हॉलमध्ये, आणि ते लवकर उठले नाही तर सांगायचं कार्यक्रम संपला आहे असं मी आता घोषित करतो, की शहाण्याने इशारा पुरा समजावं आणि उठावं. नाही तर एक मुख्य आयोजक दुसऱ्या लहान आयोजकाला सूचना करतो, प्रसाद लवकर लवकर वाटा बरं, लोकांना घाई आहे. त्यांना नसते घाई, याला घाई. श्रोत्यांना जायची घाई आहे, प्रसाद लवकर लवकर वाटा. आपल्या घरी कोणी आला आणि तो फार वेळ बसावा आवडत नसलं म्हणजे काय, आपल्या पोराचं नाव सुभाष असेल, सुभाष लोटी भांड भरून पाणी घेऊन ये रे, सुपारीचं आण बरं. पोराला सूचना की आलेल्याने समजावं, ज्या अर्थी 5 सुपारी बोलावली आहे त्या अर्थी मला जायला सांगितलं. संपवणं, काही निर्माण केलं की संपवावं लागतं. संपवल्याशिवाय सुख नाही, आणि वस्तू सांभाळून फार काळ टिकेल असा वस्तूचा स्वभाव नाही आहे, ती बिघडूनच जाते. भाजी कितीही चांगली झाली असली तरी 4-5 तासापेक्षा जास्त टिकवताच येत नाही, ती स्वतःच नासून जाते. आपल्याला सांभाळावी लागते. आपल्याला शिळं अन्न खायची खूप सवय लागली आहे, म्हणून आपण फ्रीज निर्माण केले की 2-4 दिवस ती टिकते. मुद्दा चाललाय उत्पत्ती करणे, स्थिती सांभाळणे आणि संपवणे. प्रत्येक कर्माला एवढे 3च अंग आहेत. त्यामुळे ही मुख्य कर्मे आहेत, याच्या अंतर्गत फार आहेत. प्रवचनाचं आयोजन करायचं ठरवल्यावर त्याची निर्मिती आहे. नुसतं जाहीर करून चालत नाही, उद्या 9 वाजता प्रवचन आहे असं. किती तयारी आहे. हे काय तुम्ही मोठी सतरंजी कशाला काढली? प्रवचन आहे. मग ही कुठे टाकता? इथे मध्ये नको, भिंतीशी तिकडे घेऊ ओढून. ती का म्हणून ओढली तुम्ही? अहो, प्रवचनाच्या श्रोत्यांना जरा टेकायला भिंत पाहिजे म्हणून तिकडं ओढली. सतरंजी कपाटातून बाहेर काढणे, ती पसरणे, खूप दिवसात वापरली नाही म्हणून पसरायच्या आधी झटकून घेणे,
मग कुठे आहे ती, तिथे सरकवायची. हे मध्येच येतं का, मग तिकडे सरकवा. इथून लोक जातात का, मग दारापासून दूर ओढा. ही बारीक सारीक सगळी कर्मे ही प्रवचनाच्या आयोजनाची उपअंगे आहेत. तुम्ही काय शतरंजीशी खेळत बसले? खेळत नाही हो, प्रवचन आहे. शतरंजी प्रवचन नाही आहे. शतरंजी टाकणे प्रवचन नाही आहे. प्रवचनवाला अजून आला पण नाही आहे, ते अजून सुरूही होत नाही आहे. पण शतरंजी टाकणे प्रवचनाचं उपकर्म आहे. त्याच्या अंतर्गत एक महत्त्वाची बाब आहे ती. आणि म्हणून त्याही बाबीला आपण प्रवचनच म्हणतो. मी दृष्टांत सांगत असते. एक दिवस मी घरामध्ये भांडी घासत होते. भांड्यामध्ये एक मोठी कढई घासीत होते. तेवढ्यात माझ्याकडे कोणी आले. हे काय तुम्ही करता ताई? अहो, शिरा करायचा आहे. मी घासते कढई, त्याला सांगते शिरा करायचा आहे. कढई घासणे म्हणजे शिरा नव्हे. पण शिऱ्यासाठी कढई पाहिजे म्हणून ती घासून घ्यायची. त्या घासून घेण्याच्या कर्माला मी मुख्य नाव देते शिरा करायचा. ती भांडी घासून दिसून ठेवली, दुकानात चालले. हे आता दुपारी 2 वाजता काय तुम्ही दुकानात चालल्या? अहो, शिरा करायचा आहे. मी चालले रवा आणायला. दुकानात चालले, त्या भेटलेल्याला म्हणते शिरा करायचा आहे. दुकानदाराला म्हणते रवा पाहिजे. हल्ली रवे 2 प्रकारचे मिळतात. एक उपम्याचा जाड रवा मिळतो, एक शिऱ्याचा लाडूचा बारीक रवा मिळतो. मला बारीक रवा द्या. बारीक रवा विकत घेते. हे शिरा करण्याचं उपकर्म आहे. तूप साखर भांडी जमा करते. हे एवढं काय गोळा केलं तुम्ही भोवती पसारा? शिरा करते. रवा भाजणं चालू आहे, ते शिरा नव्हे. अजून रवाच भाजणं चालू. काय करतात ताई? शिरा करते. माझ्या उपकर्माच्या प्रत्येक बाबीचं नाव शिरा करणे हेच आहे. म्हणजे मुख्य काम बोललं जातं, उपनावे बोलली नाही जात. लाडू करते. झाले लाडू तयार. काय लाडू केलेत, पण आता काय करताय? लाडू केलेत ना. मी पाहते एक रिकामा डबा आहे का. आता लाडू करणं संपून गेलं. आता लाडू सांभाळण्याची स्थितीची वेळ आली आहे. ह्या डब्यात नाही मावत, दुसरा पहा. दुसऱ्यात नाही मावत, तिसरा पहा. तो फार मोठा आहे, चौथा पहा. त्याचं झाकण उघडत नाही, आणखीन पहा. ह्या सगळ्या खटपटी काय करतात? मी डबे पाहते, पण उत्तर देते लाडू ठेवते. लाडू ठेवायचे. आता स्थितीची उपकर्मे सुरू झाली. मला विचारल्याशिवाय हा डबा कोणी उघडू नका बरं का. ती स्थिती कर्मामध्ये आहे. दुसऱ्यांना सूचना करणे. 25 जण जेवायला यायचे म्हणून 50-60 लाडू केले. त्या 25पैकी 20 डायबेटिक निघाले. मी म्हटलं एक जण 2-2 लाडू खाईल. अर्धाही खाल्ला नाही हो त्या 20 जणांनी. 5 जणांमध्ये काय जबरदस्ती करून एकेकाला एक तुकडा खाऊ घातला. 50-60 लाडूमधले 40 लाडू शिल्लकच राहिले. आता आला पुढचा दिवस. तिसरं कर्म सुरू. आज जेवताना सगळ्यांनी एक लाडू खा बरं. मोठा आवाज करून घरातल्यांना
दाटदूट करणं सुरू केलं. एरवी तर मारे लाडू लाडू करताय, आता केलेत. आता एक जण खात नाही, नाही खाल्ले तर कोंबते एकेकाच्या तोंडात. आता लाडू संपवण्याचा काळ सुरू झाला. प्रलयाची वेळ आली आहे. ते प्रलय तिसरं करणं. लाडू करण्याची धडपड झाली, सांभाळण्याचं संपलं, प्रलयाचं कार्य सुरू झालं. तीनच कर्मे. आता लाडू संबंधी माझं आणखी काय करणे राहिलं शिल्लक सांगा? काही नाही राहिलं. स्मरण राहिलं फक्त. लाडू करायचा त्या दिवशी फार त्रास झाला. लोकांनी खाल्लं नाही म्हणून मनालाही फार वाईट वाटलं. हे त्याचे काय परिणाम झाले, मानसिक पातळीवर काय भोगायची वेळ आली, ह्या फक्त स्मृती राहिल्यात. आता प्रत्यक्ष कर्म संपून गेलं. ईश्वराला सुद्धा जगाची उत्पत्ती करणे, हे सांभाळणे, यथासमय प्रलय करून संपवून टाकणं. जगात कर्मे तीनच आहे. सांभाळायचा वेळ असेल ना तर सत्वगुण पाहिजे, शांतीने सांभाळता येतं. सुरक्षितता पाहता येते. ते कुठं कसं ठेवलं म्हणजे जास्त सांभाळता येईल. या फळीवर ठेवू का लाडूचा डबा? नाही. उंदीर आहेत घरात, मांजर त्या फळीवर चढतं, मांजर डबा ढकलून देईल. सुरक्षितपणासाठी सत्वगुणाचा स्थिर स्वभाव लागतो, तेव्हा टिकतं. निर्माण करायसाठी भोगाची इच्छा तीव्र व्हावी लागते, चांचल्य लागतं, धडपडी कराव्या लागतात, दुसऱ्याचं मदत मागावी लागते. मी कढई घासतो तोपर्यंत तुम्ही रवा घेऊन या बरं, आणि तोपर्यंत तुम्ही तो तुपाचा डबा आणून ठेवायचा. 10-5 माणसं गोळा करावे लागतात. जनसंपर्क वाढवणे रजोगुणाचं कार्य आहे. उत्पत्तीच्या वेळी रजोगुण लागतो, स्थितीच्या वेळी सत्वगुण. ज्या स्वभावाने स्थिती सांभाळता येते त्याचं नाव सत्वगुण. ज्या स्वभावाने आपल्याला निर्मिती करायची खटपट जमते त्या स्वभावाचं नाव रजोगुण. संपवायला थोडं क्रूर व्हावं लागतं. काहीही संपवणे जरा दुष्टपणा करावा लागतो, थोडं क्रौर्य पाहिजे. काही लिहून काम झालं, रफ कागद झाला तो, आता तोही फाडताना जीव थोडा दुखतोच बरं का. कागद फाडायला सुद्धा एक दुष्टपणा लागतो. काही उपयोग नाही कागदाचा. कशाचाही विध्वंस करणे सात्विक स्वभावाला जमतच नाही. केरामध्ये भाजीच्या जुड्या असतात, त्याला बांधून सुतळी येते, ती सुद्धा कचऱ्यात टाकताना जीव दुखतो. सत्वगुण म्हणतो राहू दे तो सुतळीचा तोडा. तमोगुणाला क्रौर्य येतं, दुष्टपणा येतो, विध्वंसक होऊ शकतो. सगळ्या संहार प्रकरणी राक्षस लोक माणसांना सहज मारायचे. आपणही उंदरांना, डासांना सहज मारतो. त्यावेळी आपला तमोगुण आपण वाढवून घेतो. विध्वंसासाठी तमोगुण पाहिजे, स्थितीसाठी सत्वगुण पाहिजे, निर्मितीसाठी रजोगुण पाहिजे. आणि त्यावेळी ते गुण वाढवावे लागतात. आणि त्या गुणांच्या स्वाधीन व्हावं लागतं. ते आपल्याला बांधून ठेवतात. लाडूचा रवा भाजणं चाललंय, तुम्ही मला बोलावलं ताई खूप घाई आहे या, एवढं भाजून झालं की येते.
रवाने बांधून ठेवलंय मला. एवढं झाल्यावर हे स्वभाव आपल्याला बांधतात. स्वभाव दुरतिक्रम, त्याचं उल्लंघन नाही करता येत. असे हे 3 कर्म, म्हणून त्या कर्माचे 3 स्वभाव, आणि स्वभाव 3 म्हणून त्यांची कारणे 3. ते बांधतात म्हणून त्यांना गुण नाव ठेवलं. यातला सत्वगुण परमार्थाच्या उपयोगी आहे, रजोगुण प्रापंचिक कर्मांच्या फार उपयोगी आहे, आणि तमोगुण काळ वाया घालवण्याच्या उपयोगी आहे. जांभया देत बसायचं, पाय पसरून बसायचं, झोपून घ्यायचं. अरे जरा शिस्तशीर झोप ना, काही नाही आता मला सुचत. तो मध्ये मैदानात सतरंज नाही, गादी नाही, अंथरूण नाही, माणसं भोवती, तसाच पसरतो, अनावर होतो. हे 3 गुण आहे, यांचे नाव गुण ठेवले आहे. या गुणांच्या साह्याने आपण आपला परिवार जमवतो. मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने विण सन्मार्ग लागे. काल अर्धा विचार झाला आहे, थोडासा करू. सर्व संग सहवास सगळे बंद करावे, आणि संघाशिवाय राहवत नसेल, कोणाच्या तरी सहवासाशिवाय आपण राहू शकत नसेल, तर फक्त सज्जनाचा सहवास करावा, संतांचा सहवास करावा, देवभक्तांचा सहवास करावा. देवाचे अवतार उपलब्ध असतील तर त्यांचा करावा. संतात सद्गुरू आलेच, आपल्या सद्गुरूचा सहवास करून राहावं. नसेल यातलं काही जमत, लहान पोरामध्ये सहवास करावा. लहान पोराचे दुर्गुण प्रकट झालेले नसतात, त्यांचे 3 गुण सुप्त स्वरूपात आहेत. थोडा वाढतो तेव्हा ते फक्त रडतात. भोगेच्छा, कपट, दुष्टपणा, काम, क्रोध लहान वयात जागे झालेले नसतात, आणि म्हणून त्यांची संगती सुखावह आहे. मोठ्या माणसात मिसळून बसण्यापेक्षा लहान पोरामध्ये सुख वाटतं का नाही सांगा. आपल्या घरामध्ये 15 माणसं, पण सगळीच बेटे 40च्या वरची आहे, बरं नाही लागत त्या घरामध्ये. मग आता एक पोर जन्मलं, ते 2-3 दिवसाचं बाळ असलं घरात, तरी घरात कशी करमणूकच होती. निष्पाप, त्याचे पाप प्रकार अजून प्रकट नाही झाले, ते वाढत्या वयाने प्रकट होतील, तेव्हा तो दुष्ट होणार आहे का सुष्ट होणार आहे ठरेल. पण आज त्याचे सगळे सद्गुण आणि सगळे दुर्गुण हे सुप्त आहेत, आणि म्हणून त्याचा संग सुखावह आहे. सद्गुण प्रकट झाले तर संग सुखावह होतो, आणि वाढत्या वयाने दुर्गुण प्रकट जो व्हायला लागले तर त्याच्या संगात दुःखच आहे. म्हणून लहान पोरं, बाकीचे जे प्राणी आहे त्यांना क्रियमाण नाही, ते काहीच करायची त्यांची इच्छा नाही. इच्छा न करताना त्यांना भूक तहान निसर्गाने देऊन ठेवली, त्यांचं खाद्य देऊन ठेवलंय, त्याच्या पलीकडे ते काहीच करायचं नसतं. मग ते प्राणी बरे, दुर्व्यसनी अशा माणसाच्या संगतीपेक्षा गाई म्हशी बरे, याच्यापेक्षा झाडं बरे. वनचरे आम्हाला सोपी सुखाची, तुकाराम महाराज म्हणतात.
झाडाकडे पाहिल्यावर खूप सुख होतं. झाडातून एकही दुर्गुण प्रकट नाही होत. वनस्पती, निसर्गातली झाडं, पर्वत हे सगळे कसे आपल्याला सुखावह वाटतात. ज्या ज्या ठिकाणी दुर्गुण प्रकट होतो तो संग त्रासाचाच आहे. आणि म्हणून लोक जंगलात जाऊन राहतात साधना करणारे. झाडं बरे, माणसाच्या कळपात बसायपेक्षा झाडाच्या गर्दीत जावं. काही घरी करमत नसेल तर गोरक्षणामध्ये जावं, त्या गाई पाहत बसावं. लोक प्राणी पाळतात, कुत्रे पाळतात, मांजरं पाळतात. आमची सोयरी ही वनचर्या. याप्रमाणे संघ, मनुष्य संघ सगळा सोडून द्यावा. अपवादाने तुम्ही असाल चांगले, पण मी कुठे तुमची परीक्षा नाही केलेली. म्हणून परीक्षा करण्याच्या आधी मी तुम्हाला चांगलं म्हणू नये, वाईटही म्हणू नये. संग करायचा, मग त्याचा अनुभव घ्यायचा, आणि मग वाईट असलं तर त्याला हाकलायचा. एवढं करून वाईटपणा घेण्यापेक्षा तुझा संगच नको मला, तू चांगला आस का काही आस. चांगल्या संघाने मी चांगली होणार आहे, पण त्याची पारख होईपर्यंत मी कशाला तो संग करावा. संग नको म्हणून एकांत, सगळे संग सोडावे. आणि खात्री झाली सत्संगाची म्हणजे त्याच्या संगात राहावं. या समाजाला श्रीराम महाराजांची खात्री झाली की हा माणूस चांगला आहे, तेव्हा लोक त्यांच्या भोवती गोळा झाले. तुकाराम महाराज चांगले आहे, खूप जणांच्या अनुभवाने त्यांच्या वागणुकीवरून कळलं, आणि मग माणसं त्यांच्या संघात गेले. अति आदरे सज्जनाचा धरावा. एकदा सज्जनाच्या संघात गेलं की महान दुःख नाहीसे होतात, नाहीसेच होतात. एक राजा होता. एक दिवस नदीवर फिरायला गेला. बसला काठावर, तर समोरच्या भागात त्या पात्रामध्ये एक जण स्नान करीत होता. आणि तो एकच वाक्य बोलत होता. संत होता तो, अवलिया प्रकारचा. मनाशीच काहीतरी बोलायचं. घिस घिस घिसा, ऊपर डाला पानी, तेरे मन की बात मैंने जानी. पात्रातून एक दगड घेतला होता, हातात तो चोळायचा, त्याच्यावर पाणी टाकायचं. घिस घिस घिसा, ऊपर डाला पानी, तेरे मन की बात मैंने जानी. वारंवार त्याने, राजा तिथे बसला होता तेवढ्या वेळा 100-200 वेळा हे वाक्य म्हटलं. तर दुसरं काही बोलायचंच नाही. रामकृष्ण हरी नाही, श्रीराम जय राम नाही, कोणाला शिव्या नाही, कोणाला हाक मारणे नाही, काही काका काकू म्हणणे नाही. घिस 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 एवढंच बडबड करत होता. इतकेदा ऐकलं तर राजाचं ते पाठ झालं. नदीवर बसण्याचा आनंद झाला. आता पुरे म्हणून घरी जायचं ठरवलं. उठला तर घिस घिस घिसा म्हणतच चालला. घरी पोहोचला तरी घिस घिस घिसा. त्याच्या तोंडातलं ते वाक्य काही थांबेच ना. राजाचं क्षौर म्हणजे हजामत करून द्यायला एक न्हावी रोज सकाळी यायचा. ठरलेलं त्याचं. त्याप्रमाणे तो सकाळी दुसऱ्या दिवशी आला. आता तो आला तो मोठं स्वागत बिगत नेहमीसारखं जे करायचं असेल, या बसा म्हणायचं असेल, तिकडे बसू इकडे बसू सूचना असतील, ते सगळं झालं. पण
तेवढं थांबत नाही तर घिस घिस घिसा. आजही काही ते विसरत नाही. तो बसला हजामत करून घ्यायला त्याची ठरलेली जागा, तिथे जाऊन बसला. न्हावी समोर बसला. तो वस्ताऱ्याने केस कातरायचेत. आता त्याला धार लावून घ्यावी लागते. ते धार लावायचा, त्याच्याजवळ एक लहान दगड असतो. कोरड्या दगडावर घासीत नाहीत वस्त्र, पाणी टाकायचं घासायचं. त्या न्हाव्याने तो दगड काढला, तो वस्त्रा काढला, वाटीमधील पाणी काढलं, त्याच्यावर तो पाणी टाकतो, वस्त्रा घासतो, पुन्हा पाणी टाकतो, पुन्हा घासतो. ते पाहून तर राजाला तेच आठवायला लागलं. घिस घिस घिसा उपरडाला पाणी. पुढचं वाक्य महत्वाचं, तेरे मन की बात मैंने जानी. आणि आता तो तेरे मन की म्हणताना त्या न्हाव्याकडे बोट करायचा. तेरे मन की बात मैंने जानी, ॲक्शन करून म्हणायला लागला. हा जसं जसं त्या न्हाव्याकडे पाहून तेरे मन की बात मैंने जानी म्हणायचा, तसा तसा न्हाव्याचा चेहरा उतरत चालला. त्याला काहीतरी अपराधीपणा वाटायला लागला. हा मला असं का म्हणून म्हणतो, आणि मेरे मन की बात इसने जानी, हे कसं कसं याला कळलं माझ्या मनातली बात. त्या राजाचा जो मुख्य सेनापती होता, तो राजाचा शत्रू होता, फार विरोधी. आणि राजाच्या विरुद्ध त्यांनी सैन्य आपल्या बाजूचं वळवून घेतलं. आणि ह्या राजाचा उद्या परवात आपल्याला खून करायचा आहे आणि राज्य बळकावायचं आहे. एवढं मोठं आयोजन त्या सेनापतीने करून ठेवलेलं होतं. हे काम राजाला मारण्याचं कोणी करायचं. त्यांनी पाहिलं हा न्हावी रोज जातो राजाकडे, आणि हजामत करण्याच्या कार्यक्रमात 10-20 माणसं जमा नाही करीत. ते दोघंच असतात फक्त. गर्दी नाही. राजाची शिपाई जवळ नाही. हा एकटा न्हावी आहे, तो राजा आहे. आणि मुद्दाम नवीन शस्त्र आणण्याची गरज नाही. वस्तारा त्याच्याजवळ आहेच. कोणी चौकशी नाही करणार, तू शस्त्र का पाळलं. धंदाच आहे वस्तारा पाळण्याचा. आणि न्हावी ठरवून आला होता की हा वस्तारा त्याचे केस कापायला वापरता वापरता गळ्यावरून पटकन फिरवून द्यायचा. ह्याचं प्लॅनिंग करून तो येऊन बसला होता. आणि हा म्हणतो तेरे मन की बात मैंने जानी, मी आज याची हत्या करणार आहे हे राजाला कळलं कसं. असं 5-10 वेळा म्हणून ऐकल्यावर न्हावी बेचैन झाला. मी आज याला मारणार आहे हे याला कळलंय, तर इथून उठून मी जाण्यापेक्षा माझा इथेच खून होणार आहे. आता राजा मला सोडणार नाही, म्हणून आपण आधीच क्षमा मागावी. हजामत करणं बाजूला. आणि तो म्हणतो महाराज मला क्षमा करा, मला क्षमा करा, महाराज मला क्षमा करा. रडायला लागला, पाय धरायला लागला. अरे पण तुला झालं काय. माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला कळाली आहे म्हणून मला तुम्ही क्षमा करा. काही मला माहीत नाही रे, तुम्ही सारखं हे का म्हणता. म्हणजे तुम्हाला जे कळालंय त्याच्यावरचा उपाय तुम्ही नक्की करणार म्हणून मी अत्यंत भ्यालोय. मी पोराबाळांचा बाप आहे, एका बाईचा नवरा आहे, 2 म्हाताऱ्यांचा पोरगा आहे. मला मारू नका, माझं साऱ्या घराचं वाटोळं होईल. आणि माझी काहीच इच्छा नाही. अरे पण तू काय बोलतो, राजाला काहीच माहिती नाही ना. गोष्ट सांगणं चालली आहे कशासाठी. परिसज्जनाचा धरावा. तू मला नक्की सांग काय आहे, मला काही माहीत नाही रे. असं आहे.
मोठं आयोजन झालं आहे. 1-2 दिवसामध्ये प्रळयच होईल पहा. सारं सैन्य ह्या सेनापतीने तुमच्या विरुद्ध केलंय. सेनापती अगदी सावधपणे टपू नये आणि तुमची आज हत्या करण्यासाठी मला सांगितलेलं आहे. म्हणून मी हा वस्त्रा तुमच्या गळ्यावरून आता फिरवणारच होतो, पण तुम्ही सारखं तेरे मन की बात म्हणता आहात. आणि एवढं मोठं दुष्ट जे आयोजन होतं, कारस्थान होतं, ते त्या न्हाव्याच्या सांगण्याने राजाने उलथून पाडलं. स्वतः सुरक्षित राहिला, न्हाव्याला अभय दिलं. न कळत राजाचे सगळे सैनिक थोडी विरुद्ध जातात हो, एकदम 4-2 राजाचे असतातच. त्यांना पाठवलं, सेनापतीला बांधलं. राजा सुरक्षित, सेनापती दुष्ट संपून गेला. मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. फिरायला जाण्याचं निमित्त नदीच्या काठावर काही थोडा वेळ बसणे, आणि तो तिथे जो अवलिया संत स्नान करीत होता त्याच्या संगात थोडा वेळ राहण्याचा परिणाम की राजा वाचला. ते वाक्य त्यांनी म्हटलं आपल्या दृष्टीने निरर्थक आहे, पण राजसासाठी त्याचा केवढा अर्थ ठरला. सज्जनाचा संग, सज्जन आपल्याला कळला पाहिजे असंही काही नाही, न कळला तरी. तुमच्या जो मोगऱ्याचे फुलं आहेत हे मला कळलंच पाहिजे असं काही नाही, म्हणजे दिसलेच पाहिजेत असं काही नाही. वास येतोच आहे त्याचा. मोगऱ्याचे फुलं सज्जन आहे, ते हातातच घेतले पाहिजे, त्यांचं स्तुतीच केली पाहिजे, त्यांचं स्वागतच केलं पाहिजे असं काही नाही. त्यांचा स्वभावच सुगंध फैलवत राहायचा. मी दुष्ट असले तरी मला सुगंध येतो, मी संत असले तरी मला सुगंध येतो, मी वेडी असले ज्ञानी असले तरी मला सुगंध येतो. सगळ्यांशी समान वागणुकीने मोगऱ्याची फुलं वागतायत आणि सुगंधच पसरवत आहेत. त्यांच्या सत्कारपर कार्यक्रम घ्यायची काही गरज नाही. आता हे आले आहेत मोगऱ्याची फुले, हे आपल्याला आता सुगंध देणार आहेत, आपण त्यांचं स्वागत करू, असं काही जाहीर नाही करावं लागत. आता ही मोगऱ्याची फुलं दमली असतील, खूप वेळची आली, यांना आता आपण कपभर चहा देऊ, काही नाही. नाही, एवढी चांगली फुलं आली आपण बोलावलेली, ते असे नुसते सतरंजीवर काय ठेवले, त्याच्यासाठी सोना चांदीचा काही फ्लावर पॉट करा ना. ते सतरंजीवर बसले तरी सुगंध देतच राहतात. त्यांना स्वतःच्या सत्काराची अपेक्षाच नाही. फ्लावर पॉटमध्ये तो सजवून सोन्याचाही आणून ठेवले तरी त्यांच्या सुगंध देण्यात काही फरक पडत नाही. याने मला सोन्याच्या फ्लावर पॉटमध्ये ठेवलं, याला जरा जास्त सुगंध देऊ, याने मला सतरंजीवरच ठेवलं म्हणून जाऊ दे, याला देतच नाही सुगंध, असाही फरक नाही. स्वतःच्या सत्काराची चाड नाही, समारंभाची चाड नाही, आपलं कौतुक किती कोणी करावं याची काही चाडच नाही. स्वभावच दुसऱ्यांना सुगंध देत राहणे. सज्जन असे आहेत, आणि असे सज्जन असल्यामुळे त्यांचा सहवास करावा. आपल्याला प्रयत्न न करता चांगल्याचा अनुभव येत राहतो. अति आदरे सज्जनाचा धरावा, असा सज्जनाचा संग करावा. आणि जेव्हा असा चांगले अनुभव येतात तेव्हा माणूस त्याच्यात रमून सुखच भोगीत राहतो.
महादुःख भंगे. केव्हापासून खूपच गरमी होती, भर दुपार उन्हाळ्याची आहे. तेवढ्यात वाऱ्याची एक वारी झुळूक येते दाराच्या फटीतून, केवढी सुखावून जाते. 3 तास तापत पडला होता, काही सेकंदापुरती ती वाऱ्याची झुळूक असते. तिची जातच दुसऱ्याला आल्हाद देणे ही आहे. ती किती बारीक क्षण आलेली असो, तेवढ्या वेळात सुखच देऊन जाते. 3 तास उकडून घामाने भिजून पार वाईटोळं झालं माझं. 3 तासाचं दुःख ती काही सेकंदाची वाऱ्याची झुळूक घालवून टाकते. महादुःख भंगे. आपल्याला जे महादुःख आहे ते मरण्याचं आहे. मरण्यासारखं दुसरं कोणतंच भय नाही. रात्रीची वेळ आपण ह्याच घरात राहतो. आता अंधार पडला आहे, 9, 10, 12 वाजले आहेत. आपण मुलाला म्हणतो की दार लावून ये रे पुढचं, आता झोपायची वेळ झाली. बाबा मला भीती वाटते. कशाची भीती वाटते? अंधाराची. कोणी खाईल, काही करील, भीती वाटते. लहान पोराला, मोठ्याही माणसाला भीती वाटते. यानं जरा त्यांच्याकडे जाऊन, आपण एकटं नाही जात बा, भीती वाटते. सापाची आठवण आली तरी भीती वाटते. सर्कशीतला बांधलेला वाघ दिसला तरी भीती वाटते. वय मोठं झालं तर लागते, भीती वाटायला लागते. स्टुलावर चढायचं तर भीती वाटते. कोणाची भीती वाटते? आता स्टुलावर चढायचं, ते बटन फार उंच आहे, ते दाबायचं. काय ते बटन तुला खाणार आहे का? भीती कशाची वाटते? भीती वाटते असं जो कोण म्हणतो, त्याच्या अंतिम भीतीचं नाव मरण हे आहे. मी गावाला जायला निघते, रेल्वेने जायला निघाले. पायांचा आहे थोडासा त्रास. जायला निघाले की मला घरातले लोक सूचना करतात, गाडीत चढताना पायरीवर पाय जरा जपून ठेव. का म्हणून? तो नीट नाही ठेवला तर घसरणार, पडणार आणि मरणार. बरं, भीती मरणाची. तो पाय वाकडा विकडात ठेवला नाही, त्याची भीती नाही आहे. त्याने मी घसरेन, पडेन आणि मरेन. शेवटी भीती फक्त मरणाची आहे. हा एक अभिनिवेश आहे, मरणाची भीती. त्याला अभिनिवेश नाव आहे. शेवटी भीती मरण्याचीच आहे. तत्वज्ञान, परमार्थ यांचे अभ्यास एवढ्यासाठी करायचे की मरणाचा अर्थ करू. मी जन्मलोच नाही हे कळतं, आणि जर जन्मलं नाही ते मरेल कसं? म्हणून मी मरणार नाही असा अभ्यास सिद्ध होतो. म्हणून सकल सत्पुरुष निर्भय असतात. त्यांच्यासोबत आपण राहिलो की आपण निर्भय होतो. निर्भयाच्या सोबत राहिलो की आपण निर्भय होतो. 2 कुत्रे बाहेर भांडतायत, धावतायत इकडून तिकडे. लहान पोर अंगणात खेळतो, भीती वाटते त्याला. त्याच्या अंगाचा थरकाप होतो, त्याची छाती धडधडते, ते रडायला लागतं. त्याचा आवाज ऐकून आई बाहेर येते. ते पोरं जाऊन आईचा पदर लुगडं धरून उभं राहतं. त्याची छातीची धडधड जाते, रडणं जातं. आईच्या हातात काही बंदुका नाही आहेत. पोरं का शांत होतं? शांत होतं म्हणजे का सुखी होतं? आई आपल्यापेक्षा निर्भय आहे. तिच्या संघात गेल्याबरोबर हे निर्भय झालं.
इथं एक पाळणा टांगलेला आहे, खाली आहे. बाकी दारं, खिडक्या, भिंती, काही कपाटं, अमुक तमुकही सामान आहे. तुम्हाला मोकळं नाही चालता येत. म्हणून मी माझ्या आधारासाठी काय धरावं, तिथे इतके वस्तू, 2 कपाट आहे, 2-3 खुर्च्या, टेबल आहेत, भिंत आहे आणि एक झोकाई पाळणा. मला सुरक्षित वाटावं म्हणून मी यातलं काय आधाराला घ्यावं. मी पाळणा नाही धरीत, भिंतीला हात लावीन, पण पाळणा नाही धरीत. पाळणा स्वतः भयभीत झालेला आहे, तोच स्थिर नाही आहे. तो मला काय स्थिर करणार आहे. म्हणून भिंत कशी छान आहे, हालत नाही, काही नाही. मी धरली की मला लोटून देत नाही. शांत, खंबीर, मजबूत अशी उभी आहे. आपल्या सुरक्षितपणासाठी भक्कम आधार घ्यावा लागतो. असा चंचल, अस्थिर, ज्याला स्वतःचीच काही अजून सोय सापडली नाही, त्या पाळण्याला धरून मी काय करणार. असा सुस्थिर झालेला, मजबूत, कोणत्याही परिस्थितीत न हालणारा असा सत्पुरुष असतो. त्याने मरण जिंकलंय. आगाजे झालेचे नाही. आपण जन्मलोच नाही तर मरणार कसे, असा सिद्धांत तो शिकलाय. आणि मेला तरी ते कल्पना आहे मरणे ही. आणि मेलो तरी हा नाशिवंत देह फक्त जाणार आहे, मी थोडी जाणार आहे. हे सगळे मरणसंबंधीचे जेवढे सिद्धांत आहेत, अनुभवाने सिद्ध केलेले आणि शिकलेलं आहे. म्हणून त्याच्या इतकं खंबीर या जगात कोणी नाही. त्याच्या इतकं खंबीर जर पाहायचंच असेल तर त्याचे सद्गुरू आणि ईश्वर एवढेच. बाकी कोण खंबीर आहे जगात. मरणाची शेवटी भीती आहे. आणि मरणाची भीती भयंकर वाईट आहे. जमिनीवर पडला, नुसताच पडला तर भीतीच आहे पडण्याची, लागतं ते दुःखच आहे. पण मरून जाण्या इतकं नाही. पडलेला तो उठून बसू शकतो, त्याला दुसरे उठवून देऊ शकतात. 4-2 दिवसांनी का होईना तो चालू शकतो. पाय जरी गेले तरी तो आपल्याशी बोलू शकतो, सूचना करू शकतो, कॉम्प्युटरवर काम करू शकतो. आज पडला असेल तरी उद्या दिसतो. मेलेला पुन्हा दिसतच नाही, काही करीतच नाही. ज्याचा पुन्हा अनुभव यायची सोयच नाही असा तो मेलेला. म्हणून महादुःख आहे. कोणी गावाला गेलं तरी वाईट वाटतं आपल्याला, रडायला येतं. पण फार नाही रडत, कारण तो परत येऊ शकतो. आपण तिथे जाऊन त्याला भेटू शकतो. पण जो मेला त्याला भेटायला आपण जाऊ शकत नाही आणि तो आपल्याला भेटायला येऊ शकत नाही. म्हणून मरणाची भीती सगळ्यात वाईट. आणि भीती जेवढी जास्त, भीती हे दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून महादुःख त्याला म्हटलंय. महादुःख भंगे म्हणजे मरण भय नाहीसं होतं. जिथे मरण्यासारखं मोठं दुःख नाहीसं होतं, तिथे मामुली दुःख नाहीसे होतील याच्यात काय नवल आहे. याप्रमाणे महादुःख भंगे जनी साधने विण सन्मार्ग लागे. आपल्याला सुखाचा मार्ग अजून सापडला नाही म्हणजे सन्मार्ग आपल्याला अजून नाही कळला. तो सन्मार्ग सज्जनाच्या संघात बसलं की आपोआपच मिळतो, आपोआपच मिळतो. फार उपदेशाचे वर्ग घेत बसावं नाही लागत.
तो अंथरुणातून सकाळी उठल्याबरोबर तो देवघरातच झोपला असेल तर देव समोर दिसतात, हात जोडतो. तसं नसेल तर एखादा साधू संताचा फोटो असतो त्याला नमस्कार करतो. नसेल तर ज्या खोलीत देव ठेवलेले तिथे जाऊन आधी नमस्कार करतो ना बाकीच्या कामाला लागतो. देवाला हात जोडण्याच्या पूर्वी तो जमिनीला, पृथ्वीला नमस्कार करतो. तो तोंडाने व्याख्यान नाही करीत, पण अशा सत्पुरुषाच्या सोबत मी आहे त्या दिवशी मी पाहिलं. उठल्याबरोबर याने काय केलं, उद्यापासून मी तो नमस्कार करायला सुरुवात करते. साधने विण सन्मार्ग लागे. साधन म्हणजे फार प्रयत्न न करता आपल्याला ते प्राप्त होतं. आणि आणखीन साधन लागण्यापेक्षा साध्यच सापडून जातं. देव त्या साधूसाठी प्रकट झाला आणि मी तिथे माझ्या थोडशा पुण्याचा परिणाम म्हणून आहे तर मलाही दर्शन होऊन जातं. सन्मार्ग लागे. मी कोणाकडे गेले म्हणजे मी इतकी काही मोठी नाही आहे, मानाची नाही की मला ते चहा करून पाजतील. मला काम झाल्याबरोबर तसंच निघून जावं लागतं. झालं ताई माझं काम, मी निघते आता, जा म्हणतात. कपभर चहा घेऊन जा असं काही म्हणत नाही. पण त्या घरात ज्याचा मान आहे त्याच्यासोबत मी आज गेले. मानाची म्हणून नाही गेले, त्याची पिशवी धरायसाठी त्याच्याबरोबर गेले. गडी म्हणून गेले. त्याला चहा दिल्यावर मला देतात होत. तुम्ही बाहेर जा, मी आता यांना चहा देतो असं नाही मला कोणी म्हणत. माझ्या त्या मोठ्या मित्राला का माझ्या स्वामीला चहा आला तर मलाही चहा आला. माणूस गाडीतून उतरला त्याला चहा पाणी फराळ झाला, ड्रायव्हरलाही मिळतो. म्हणून सज्जनाचा संग फार हिताचाच आहे, फार हिताचा आहे. शंकराचार्य महाराजांच्या मठात गेलो एकदा. मी फार मोठी नाही आहे की त्यांनी माझा सन्मान करावा, पण आम्ही 4-5 जण गेलो. त्यातले जे एक होते ते शंकराचार्यांच्या ओळखीचे होते, अभ्यासू होते, चर्चा बिर्चा करायचे. दुपारची वेळ होती, 2 वाजले होते. आम्ही ह्या हिशोबाने गेलो की देवाचा नैवेद्य जेवणे खाणे आटोपला असेल. पण तिथे काही कार्यक्रम होता त्या दिवशी, जेवायला 2-2:30 वाजले होते. ते त्यांच्या प्रिय मित्राला म्हणतात, आचार्य आता प्रसाद घेऊनच जा. आणि त्यांच्यासमोर आम्हाला त्या शंकराचार्याच्या मठामध्ये जेवायला मिळालं. ही माझी नव्हती योग्यता. मी एकटी गेली असते तर मला नसतं सांभाळलं. त्यांना जेव घालायचं होतं, प्रसाद द्यायचा होता आणि त्यांच्यासोबत आम्ही होतो 4-5. एवढ्यांना साधने विण सन्मार्ग लागले. सज्जनांच्या सोबत राहावं, अति आदरी धरावा. संग कसे कसे असतात, कोणाचे असतात याचा थोडासा विचार आहे आपल्याजवळ. आणखी 1-5 मिनिटं तो विचार करू. संघ म्हणजे सहवास, म्हणजे आमच्या सोबत राहायला काहीतरी असतं. आपण माणसांच्या सहवासाचा विचार करू. हे गाडी घोडे, हे दरवाजे, ह्या भिंती, हे फर्निचर, हे आपल्यासोबतच आहे. पण या जड वस्तूंचा, निर्जीवांचा आपण आत्ता विचार नाही करणार. आपण फक्त सजीव यांचाच विचार करू. त्यातूनही माणसांचा विचार करू, पशुपक्ष्यांचा नाही करणार. हे सगळे आपल्या भोवती आहे, यांचा आपल्याला सहवास आहेच.
पण त्यातल्या फक्त माणसांच्या सहवासाचा आपण विचार करणार आहे. माणसं मिळतात. कशाने मिळतात? आपल्या कर्माने मिळतात. ह्या जन्मात आपण काही कर्म केलं, काही गरीब गुरिबांना भोजन घातलं, उन्हाळ्यात पाणपोई लावली, फार ऊन आहे म्हणून 10-5 झाडं लावून दिले, एक शिक्षण संस्था काढली, एक मूकबधीर संस्था काढली, अन्नछत्र सुरू करून दिलं, अशी काही सत्कर्मे केली. दुसरंही कधी काही करतो, कोणाला कधी जेवू घालायचं नाही, कोणाचा सत्कार नाही, कोणाला प्रेमाने काही बोलायचं नाही. तिसरा प्रकार, कपट करायचं आणि त्याचं वाटोळं करण्याच्या मागे लागायचं. पुढचं न कळत त्याचं भलं करून द्यायचं. चोऱ्या करायच्या, खोटं बोलायचं, दुसऱ्यांच्यावर अतिउपकार करायचे. असे विविध प्रकारची कर्मे आपण करतो. आणि कर्म करण्याच्या आधी आपल्याला काहीतरी मिळवण्याची इच्छा होते. इच्छा आहे. मोबाईलमधले सेल संपले आहेत, 2 सेल विकत आणायचे आहेत, ही इच्छा होते. आणि मग मी कर्म करायला दुकानात जाते, सेल विकत आणते. इच्छा होते, गरज निर्माण होते, इच्छा होते. इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतं तरी कर्म लागलीच येतं. इच्छेने केलेल्या कर्माला सकाम कर्म म्हणतात. पुढच्या जन्मात मला खूप पैसा मिळाला पाहिजे म्हणून या जन्मात आपण दानधर्म करू. या जन्मात दानं केली तर पुढच्या जन्मात पैसा आपल्याला भरपूर मिळेल. आपण या वेळेला छान काहीतरी व्रत करू, तप करू, 13 कोटी नामजपाचा कार्यक्रम लावू आपण. अशी काहीतरी इच्छा कशासाठी होते? काही भोगायला पाहिजे म्हणून इच्छा होते. प्रापंचिक गोष्टींची इच्छा असते, पारमार्थिक गोष्टींचीही पण इच्छा असते. मी असं दरवर्षी हे नवरात्र घेत राहिलो, एक दिवस माझे गुरु माझ्यावर प्रसन्न होते. एक दिवस तरी त्या नवरात्रात जाऊन मी जप करून येईन, तेवढंच पुण्य. सकाम कर्मे. पण कशाची इच्छाच नाही. तुम्ही काय जाता जप करायला? फक्त सज्जनांनी सांगितलंय जप कर म्हणूनच चाललोय, बस. त्याचं तुम्हाला काय मिळणार आहे? मला माहीत नाही. ज्यांनी सांगितलं त्या सज्जनाला ते माहीतच आहे. मला माहीतच झालं पाहिजे असं थोडीच आहे. ते सज्जन माझं भलं करीतच राहतील. पुन्हा मोगऱ्याचे फुलं आणू आपण. मोगऱ्याचे फुलं इथं ठेवलेले आहेत हे मला माहीतच असलं पाहिजे का म्हणजे सुगंध येईल? मला माहीत नसलं तरी संघात जाऊन बसले तर सुगंध येईलच. तर सज्जनाच्या संघात बसले तर माझं भलं होईलच. म्हणून मी कशाची इच्छाच नाही करत. निष्काम कर्मे. प्रपंचात आपण निष्काम काही करूच शकत नाही. तुम्ही मला भेटायला आलं, तुमचं काही काम आहे म्हणून आलं. काही काम नसेल तर कधी याल का मला भेटायला? काहीतरी इच्छा आहे, काहीतरी काम आहे. सकाम. या जन्मात काही भोगायचंय, पुढच्या जन्मात काही भोगायचंय. ज्या गोष्टीचं दान करावं ते पुढच्या जन्मी मिळतं असा नियम आहे. म्हणून या जन्मात पैसा वाटावा की पुढच्या जन्मात आपल्याला मिळेल.
या जन्मात वस्त्रे वाटावीत की पुढच्या जन्मी आपल्याला मिळतील. दिलं की मिळतं. पांडवांची धर्मपत्नी द्रौपदी तिच्या मैत्रिणींच्या सकट एक दिवस नदीवर स्नानाला गेली. उतरल्या त्या सगळ्या जणी पाण्यामध्ये. छान आनंदाने न्हात आहेत सगळेजण. काही अंतरावर एक पुरुष होता. या गेल्या त्या घाटावर पुरुष नव्हते, पण ह्या जिथे उतरल्या तिथून जवळच एक पुरुष स्नान करीत होता. त्यांना वाटलं इथं पुरुष स्नान करतो, आपण काय इथे करा. तेवढ्यात लक्षात आलं की तो आंधळा आहे. सोपी जागा पाहून तो तिथे उतरला स्नानाला. त्याला काही दिसत नाही. पाणी चांगलं खळखळ वाहत होतं. जरा जोराचा लोंढा आला आणि त्या आंधळ्याची लंगोटी वाहत गेली. ती वाहत गेली. तो हाताने त्या पाण्यात असं असं करतो, माझी लंगोटी सापडेल का, सापडेल का. त्या आंधळ्याला काय दिसते, ती हळूहळू चालली वाहत. इकडं वाहत चालली. या आंधळ्याला तिकडे जाताही येत नाही, समजतच नाही. हे द्रौपदीने पाहिलं. आणि द्रौपदीने पाहिल्याबरोबर ती म्हणते, आंधळा आहे, त्याचं वस्त्र त्याला दिसत नाहीये. देवाने आपल्याला डोळे कशासाठी दिलेत? डोळ्याच्या साह्याने कोणावर उपकार करता यावे म्हणून ना. आंधळ्याला रस्ता दाखवायसाठी आपल्याला डोळे. आपणच पाहावं एवढ्यासाठी डोळे नाही आहेत. आपल्या डोळ्याचा उपयोग दुसऱ्यालाही पण झाला पाहिजे. म्हणून मीच जाते थोडीशी पुढे आणि ती वाहत जाणारी लंगोटी धरते आणि त्या आंधळ्याच्या हातात देते. आणि द्रौपदीने एवढं काम केलं. नोंदलं गेलं. आपण काय दिलं ते आपल्याला 10 पटीने 100 पटीने मिळत राहतं. आणि तिने ते लंगोटी त्याच्या हातात देताना म्हटलं, काका हे घ्या तुमची लंगोटी. कोण आहे बाई तू? माझ्या आंधळ्याची कीव केली. ह्या लंगोटीमध्ये जितके धागे आहेत दोरे, तुझ्यावर जर काही प्रसंग आला तर तितके लुगडे तुला मिळतील. त्या आंधळ्याचा वर आहे तो. जे द्यावं जसं करावं तसं मिळतं. त्या आंधळ्याच्या तोंडून देवच बोलला. आणि द्रौपदीवर वेळ आली आणि तिला तितके वस्त्र. प्रश्न आहे त्या दिवशीचा, कृष्णाने तिला किती लुगडी नेसवली. त्या आंधळ्याच्या लंगोटीत किती धागे आहेत मोजा, तितकी नेसवली. जेवढं द्यावं त्याच्या किती पटीने मिळतं, तितकं तर मिळतंच मिळतं. आणि म्हणून आता या जन्मात पैसा द्यावा की आपल्याला तो मिळेल. आणि सज्जन माणसं जेवढं आणलं त्यापेक्षा जास्त देतात. तुमच्याकडच्या उत्सवातले तुम्ही 5 लाडू मला पाठवले प्रसादाचे. आता तुम्हाला डबा मोठा नसेल मिळाला बहुतेक, 5 लाडूच पाठवले. किंवा मोठा मिळाला असेल, लाडू घरात कमी असतील म्हणून 5च पाठवले. लाडूही घरात असतील, डबे मोठे, इतके कशाला पाठवा म्हणून 5च पाठवले. काही असो, त्यांच्याकडून प्रसादाचे लाडू आलेत. आपण रिकामा डबा परत करणं काही बरं नाही आहे. त्यांनी 5 घातले म्हणून आपण काही 5च थोडी परत करायचे. आमच्याही घरी काही कार्यक्रमाचे होते लाडू, मी 10 लाडू भरून पाठवले. आपल्याला मिळालंय त्यापेक्षा जास्त देण्याची प्रवृत्ती होते. असं या जन्मात जेवढं दान करू त्याच्या किती पटीने ते पुढच्या जन्मात मिळेल. हे सगळं शिकून आपण बसलो असल्याने
आपण जाणीवपूर्वक सत्कर्म करतो, इच्छेने करतो, हे सगळे सकाम कर्म आहे. त्यांनी मला भर सभेत शिवी दिली का? नाही, त्याला चौकामध्ये हाणणार तर माझं नाव बदलीन. वाईटही कर्मी सकाम करतो, चांगली कर्मे सकाम करतो, आणि काही निष्काम कर्मे. हे माझ्यासाठी ठरलेलं, शास्त्राने ही कर्मे माझ्यासाठी ठरवून दिली आहेत म्हणून करतो, कोणतीच इच्छा नाही. असं शास्त्राची अंमलबजावणी करीत राहणे अशी निष्काम कर्मे आहे. सकाम कर्मे केली की फळं भोगावे लागतात. आणि भोगायचं असेल की देह पाहिजे, आणि देह मिळवायचा असेल की जन्म पाहिजे, आणि जन्म घ्यायचा असेल तर आईबाप पाहिजे. म्हणजे सकाम कर्म केलं असताना आईबाप मिळतातच, हे नीट लक्षात ठेवा. इच्छा धरून कोणतंही चांगलं वांगलं लहान मोठं कसंही कर्म करा, त्याचं फळ भोगावं लागतं. फळ भोगण्यासाठी देह लागतो, आणि देह हवा असेल तर आईबाप लागतात. आईबापाशिवाय माणसाला देह नाही मिळत. म्हणजे प्रयत्न न करताना संकल्प नाही केला मला आईबाप पाहिजे, इच्छा नाही केली, पण ते कर्म सकाम केलंय म्हणून आता प्रयत्नाशिवाय मला आईबाप भेटणारच, नको म्हणून कोणाला सांगणार. आता सगळं असावं आपण, आईबाप नको असं म्हणून राहू शकेल का? आता ते मरून गेले असतील तर नसतील, पण आईबाप नव्हते असं तर नाहीच ना. आपल्याला समजो न समजो, ते जिवंत असो मरून गेलेले असो, प्रत्येक जन्मलेल्या प्राण्याला म्हणजे माणसांना सुद्धा आईबापाशिवाय भागत नाही. ते कशामुळे मिळाले? देहासाठी मिळाले. देह का मिळाला? भोगासाठी मिळालं. भोग का मिळणार आहे? कर्म केलंय म्हणून. कर्म कसं केलंय? सकाम केलंय. म्हणून इच्छा धरून काही कर्म केलं की जन्म अटळच आहे, जन्म मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि जन्म मिळाला की काही सुख आहे आणि काही दुःख आहे. आईबाप फारच साधू आहेत नाथ महाराजांच्या सारखे, पण एखाद्या दुष्टासारखा भाऊ आहे आपल्याला. आपल्याला आईबाप मिळाले प्रयत्नाशिवाय, आणि प्रयत्नाचं कारण सकाम कर्म हे आहे. म्हणजे इच्छा हे त्याचं कारण आहे. संग मिळाला आपल्याला, सकाम कर्माचा परिणाम म्हणून भोगासाठी देह, त्यासाठी आईबाप. आता मी बहीण भाऊ मला पाहिजे असा काही संकल्प नाही केला, असं काही व्रत नाही केलं, पण मला बहीणही आहे भाऊ पण आहे. हे कुठून आले? मला बहीण भाऊ असावेत हे माझ्या स्वाधीन नाही आहे, ते माझ्या आईबापाच्या स्वाधीन आहे. मला बहीण भाऊ असावेत हे माझ्या हातातली गोष्ट नाही, ती आईबापाच्या हातातली आहे. आपल्याला आपले फक्त वडील असावे, वडिलांना भाऊ बहिणी काही नसावं. काका नको बाबा, वाईट असतात काका. माझ्या हातात कुठे काका असावा नसावा? ते माझ्या वडिलांच्याही हातात नाही, वडिलांच्या वडिलाच्या हातात आहे. मला काका असावा का? माझ्याशिवाय ते मला मिळतात. आईच्या माहेरचे नातेवाईक, बापाच्या माहेरचे नातेवाईक, बापाने निर्माण केलेले नातेवाईक माझ्या प्रयत्नाशिवाय मला मिळतात. माझा एकच प्रयत्न आहे, भोगासाठी देह मला हवा एवढी इच्छा, भोगेच्छा झाली
बहीण भाऊ आले, आईबाप आले, नाही येणार बहीण भाऊ, आईबाप तर कमीत कमी आलेच पाहिजेत. आणि आईला तिच्या माहेरी जे असतील ते तर आलेच. मामा किती वाईट असो पण आईला भाऊ आहे, आता काय करता, आहेच. आणि मी सकाम कर्म का केलं ते भोगाला येतं हे मला कळलं नाही म्हणून, म्हणजे माझ्या अज्ञानामुळे मला असं झालं. अज्ञान म्हणून सकाम कर्म आणि मग पुढची सगळी मालिका. अविद्या म्हणतात अज्ञानाला. म्हणून काका मामा हे लोक, आत्या मावशी हे लोक, आणखीन आईच्याकडचे सगळे नातेवाईक, बापाचे सगळे नातेवाईक माझ्या प्रयत्नाशिवाय मला भेटले. मी काही कोणता गडी नाही ठेवला. मी लहानपणी मला सांभाळायसाठी माझ्या आईने एक बाई ठेवली. माझ्या प्रयत्नाशिवाय ती बाई आली माझ्या संघामध्ये. मला नव्हतं प्रवचनाला जायचं, हे म्हणाले ताई चला ना माझ्याबरोबर. त्यांची संगत केल्याबरोबर मला प्रवचनकाराची संगत मिळूनच गेली. अशी दुसऱ्याच्या इच्छांनी आपल्याला संघ घडतात. आणि सगळे संघ आपण काही पारखून घेऊ शकत नाही. फार प्रसिद्ध साक्षात्कारी कोणी असेल, कोणाकोणाच्या अनुभवातून आपण निवड करू शकतो. जाणीवपूर्वक करायचं असेल तर पारखून करावं. आणि जाणीवपूर्वक पारखण्याची जर आपल्याला संधी नसेल, देवाची प्रार्थना करावी की देवा माझ्या भोवती चांगले लोक येऊ दे. अति आदरे सज्जनाचा संग करावा. आपले नातेवाईक आहेत, रक्ताचे नातेवाईक आहे, काका मामा आहेत, म्हणून ते सज्जन असतील असा भरोसा नाही. आपलंच पोरग आहे म्हणून चांगलं असेल असा भरोसा नाही. औरंगजेबाच्या आईबापाला कुठे स्वप्न पडलं होतं की असा वाईट निघाल, ज्यांच्या पोटी तसा आला. आपले नातेवाईक हे अविद्येने आपण न कळण्याने कर्म केली आणि तशा कर्माची इच्छा केली आणि म्हणून असा जन्म मिळाला की इतका परिवार आपला संघात आला. येतो संघ प्रयत्नाशिवाय. दुसऱ्या गावाला बदली झाली, गेलो, घर पाहिलं, एक घर ठरवलं. तिथे एक शेजारी राहतच होते आधीपासून. आणि तुम्ही कुठं त्यांची परीक्षा घेणार आहे, हा सज्जन आहे का दुर्जन आहे. तो जसा असेल तसा संघ मला भेटूनच गेला. असे ह्या जीवनात नोकरी धंदा करताना, व्यवसाय करताना, लोकांमध्ये जाताना कित्येक संगती आपल्याला सहवास होत राहतात. चांगलंच असावं याच्यासाठी काय आज प्रयत्न करायचा. हे सगळे देवरूप आहेत असं म्हणून सगळ्यांना फक्त हातच जोडायचे, बाकी काय करू शकतो. सर्व संघ आणि जाणीवपूर्वक संघ सोडून द्यायचे. खूप दिवसात मावशीच्या गावाला नाही गेलं, काही गरज नाही जायची असं म्हणून खूप दिवसात रामदर्शनाला नाही गेलं, ते नाही तोंडून येत. मरायचे शेवटचे श्वास आलेत, आता काहीतरी बोलावं वाटून राहिलं त्याला, काय बोलता केला त्याला थोडासा. मावशी भेटायची राहिली खूप दिवसात. आता वय त्याचं 87 वर्ष आहे. मावशी नाही भेटली, मरताना आठवण आहे. पण 87 वर्षात राम भेटावा असं एकदाही वाटलं नाही. आज नाहीच वाटत आहे. कोणता मिळेल पुढचा जन्म. माणूस कधी विचार करीत नाही. याच्यासाठी ज्ञानी व्हावं लागतं.
हे न कळताना रामकृष्ण हरी म्हटल्याचाही उपयोग होत नाही. ते कशासाठी मी म्हणतो आणि मग त्यासाठी मी ते कसं म्हटलं पाहिजे, एवढं ज्ञान झाल्याशिवाय जपही उपयोगी नाही आहे. नुसतं तोंडाला बोलता येतं म्हणून राम राम म्हणून रामाचं फळ नाही मिळत. मी का जप करतो, त्यांनी सांगितलं म्हणून. त्यांनी का सांगितलं मला, त्यांनी कसं कर सांगितलं, मर्म जर चुकलं तर उपयोग होत नाही. पुढच्या प्रवचनात हा विषय थोडासा चालेल, 10-15 मिनिटं, आणि नंतर भाग सुरू करू. आता जरा थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.